हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पाकिस्तानात दुष्ट देश. राजनाथ सिंग यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांना सांगितलं. जग आता दहशतवादाकडे कानाडोळा करू शकत नसल्याचंही व्यक्त केलं मत. अमेरिकेचा भारताला पाठिंबा तर पाकिस्तानला ठणकावलं. पाकिस्तानातून आका देत होते दहशतवाद्यांना सूचना. पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर माझाच्या हाती. हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी केली होती आणखी 4 ठिकाणांची रेकी. एनआयए प्रमुख सदानंद दातेंकडून बैसरन खोऱ्याचा सलग 3 तास आढावा. दहशतवाद्यांनी वापरलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्यांचीही तपासणी. वेगाने तपासणी. भारतीय वायुदलाकडून आक्रमक होण्याच्या भीतीने पाकिस्तानची पळताभुई. भारतीय सीमांवर पाकिस्तानकडून एअर डिफेन्स सिस्टीम तैनात. पहलगाम हल्ल्याचं जशास तसं उत्तर देणार, कुणालाच सोडणार नाही. गृहमंत्री अमित शहांचा पाकिस्तानला इशारा. तर दहशतवादाविरोधात अनेक देश भारतासोबत. एनआयएकडून जम्मू काश्मीरमध्ये हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याची सूत्रांची माहिती. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी ISI प्रमुखाची नियुक्ती. बिथरलेल्या पाकिस्तानची नसती उठाठेव अधोरेखित. आता वेळ आली आर नव्हे तर पारच्या लढाईची. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचं परखड मत. पहलगामची दुर्दैवी घटना आपण विसरायला नको. व्यक्त केल्या भावना. केदारनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात. पंचमुखी पालखी मंदिरात दाखल तर भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर. अदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग 80% गुणांसह सर्वोत्तम. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडील 3 खाती नापास. पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवारांकडून वेळेआधीच उद्घाटन. मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजितदादांकडून पुन्हा लोकार्पण. महाराष्ट्रामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसायाला उद्योग क्षेत्राचा दर्जा. उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. सिनेजगताची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य. 66व्या महाराष्ट्र दिनानिमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर मुंबईतील हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना मानवंदना तर शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन.